नमस्कार विद्यार्थी मित्रांनो. आपण आपले 9वे चॅप्टर सुरू करूयात या व्हिडिओमध्ये. चॅप्टरचं नाव आहे हीट. हीट म्हणजे उष्णता. ऑब्झर्व अँड डिस्कस, निरीक्षण करायचं आहे आणि त्यावरती आपण चर्चा करणं अपेक्षित आहे. व्हॉट आर द कॉजेस ऑफ व्हॉट यू सी हॅपनिंग इन द पिक्चर्स बिलो, राईट इन द बॉक्सेस. इथे काही चित्र दिलेले आहेत, काही इव्हेंट्स आहेत वेगवेगळ्या प्रकारचे. पहिल्या ह्याच्यामध्ये कुकर ठेवलेला आहे, गॅसवरती दूध उतू चाललेलं आहे. या ह्याच्यामध्ये इथे मुलगा आजारी आहे आणि त्याचं तापमान मोजलं जाते थर्मामीटरच्या मदतीने. इथे पेल्यामध्ये बर्फ आहे आणि बर्फाच्या म्हणजे पेल्याच्या बाहेरच्या बाजूला पाण्याचे थेंब जमा झालेले आपल्याला दिसत आहेत. इथं लोक शेकोटीचे ऊब घेत आहेत आणि ते एक म्हैस पाण्यामध्ये आहे. या सगळे इव्हेंट कशाशी संबंधित आहेत तर अर्थातच उष्णतेच्या बाबतीत संबंधित आहेत किंवा हीट या बाबीशी रिलेटेड आहेत. जसं की जास्त हीट झाल्यामुळे दूध उतू गेलेलं आहे. उष्णता वाचावी आणि कमी हीटमध्ये पदार्थ तयार व्हावेत म्हणून कुकर वापरला जातो, त्याच्याशी संबंधित आहे. शरीराचं तापमान वाढलेलं आहे, उष्णता वाढली थोडक्यात, त्यामुळे ती मोजण्यासाठी आपण थर्मामीटर वापरतोय. इथे कमी तापमान झालेलं आहे, उन्हापासून संरक्षण होण्यासाठी म्हैस पाण्यामध्ये गेलेली आहे. थंडीपासून बचाव व्हावा आणि शरीराची जी टेम्परेचर आहे ते टिकून राहावं किंवा मेंटेन व्हावं यासाठी शेकोटीला बसलेले लोक आहेत. आता रब युअर पाम्स अगेन्स्ट इच अदर अँड पुट देम ऑन युअर चीक्स. व्हॉट डू यू फील? पाम्स म्हणजे हाताचे तळवे आपण जर एकमेकाशी घासले आणि आपल्या गालावरती ठेवले तर तुमच्या लगेच लक्षात येईल की आपल्याला ते गरम लागत आहेत. आता असं का होतं तर बिकॉज ऑफ रबिंग, घर्षणामुळे उष्णता तयार होते आणि ती आपल्या गालांना जाणवते. आता we come to know some properties of heat energy from the examples in the picture and the above activity. वरती दिलेल्या ज्या ॲक्टिव्हिटीज आहेत सगळ्या ज्या काही आता आपण बोललो याच्यावरून आपण एनर्जीचा एक फॉर्म जो आहे त्याच्या म्हणजे हीटच्या संदर्भातली माहिती या प्रकरणामध्ये घेणार आहोत. द सन्स हीट हॅज मेनी इफेक्ट्स अँड युजेस. सूर्याची जी उष्णता आहे त्याचे बरेच भरपूर परिणाम आहेत आणि काही युजेस आहेत, त्याबद्दलचीही माहिती आपल्याला मिळणार आहे. हाऊ डज द सोलर हीट रीच द अर्थ? आता सूर्याने आपल्यामध्ये काय आहे? काही नाही आहे, निर्वात पोकळी आहे, तरी पण सूर्यापासूनची उष्णता ऊर्जा जी आहे ती आपल्यापर्यंत कशी काय पोहोचते आहे? वाय डज द हीट इन द वॉटर हीटेड टू बॉइलिंग स्लोली डिक्रीज वन्स इट इज टेकन ऑफ द फ्लेम? समजा आपण पाणी उकळवलं तर आणि उकळलेल्या पाण्याचा आपण गॅस बंद केला तरी सुद्धा ते पाणी पटकन थंड होत नाही, हळूहळू थंड होतं. वेअर डज दिस हीट गो? मग ती कुठे जाते हीट? द मॉइश्चर इन द एअर कूल्स डाऊन ड्यू टू द आईस क्यूब्स इन द ग्लास अँड कलेक्ट्स ऑन द आउटसाइड ऑफ द ग्लास. म्हणजे आपण जर वरच्या उदाहरणामध्ये बघितलं की ग्लासमध्ये जर आपण बर्फ ठेवला असेल तर पेल्याच्या बाहेरच्या बाजूला म्हणजे ग्लासच्या बाहेरच्या बाजूला पाण्याचे ड्रॉप्स तयार होतात टेम्परेचर कमी झाल्यामुळे. म्हणजे असं का होतं, नेमकं त्याच्यामध्ये काय होतं, काय बदल होतात, कोणत्या प्रक्रिया होतात? थर्मामीटर इज यूज टू मेजर द टेम्परेचर ऑफ सबस्टन्स. थर्मामीटर जो आहे, थर्मामीटर म्हणजे तापमापी आणि टेम्परेचर म्हणजे तापमान मोजण्यासाठी आपण वापरतो. तुम्हाला माहीत असलेला थर्मामीटर बहुतेकांना माहीत असेल की आपण घरामध्ये ताप मोजण्यासाठी त्याचा वापर आपल्या घरामध्ये केला जातो. आता वी हॅव ऑलरेडी स्टडीड द चेंज इन द स्टेट ऑफ मॅटर कॉज्ड बाय हीट. आता पदार्थांच्या सॉलिड, लिक्विड आणि गॅसियस स्टेट अशा 3 प्रमुख महत्त्वाच्या स्टेट्स आहेत. त्या स्टेट्स कशामुळे बदलतात? म्हणजे सॉलिड पदार्थ लिक्विडमध्ये किंवा लिक्विड पदार्थ गॅसियसमध्ये, गॅसियस पदार्थ लिक्विड किंवा सॉलिडमध्ये कशामुळे बदलतो? त्याला अनेक कारणं आहेत दुसरी, पण त्यापैकी एक महत्त्वाचं कारण हीट आहे. म्हणजे हीटमुळे पदार्थाचं अवस्थांतर होतं. हे आपण या अगोदरच्या माहितीमध्ये म्हणजे प्रकरणामध्ये आपल्याला गेलेलं आहे.
आता व्हॉट इज ट्रान्सफर ऑफ हीट? ट्रान्सफर ऑफ हीट म्हणजे काय, तर एका ठिकाणाहून दुसऱ्या ठिकाणी हीट जाते नेमकी कशी, तिला मीडियमची गरज असते का, किंवा मीडियम शिवाय हीट एका ठिकाणाहून दुसऱ्या ठिकाणी जाऊ शकते का, हा आपला या प्रकरणामधील अभ्यासाचा प्रमुख विषय आहे. आता बघा, वाय डज द हलवाई रॅप अप क्लॉथ अराउंड द एंड ऑफ हिज स्लॉटेड स्पून while stirring the boiling milk in the large कढई. आता एक तुम्ही मिठाई बनवणारा किंवा स्वयंपाक बनवणारे आचारी बघितले असतील तर त्याचे जे म्हणजे त्याचा जो स्पून असतो मोठाच्या मोठा, त्याला मागे त्याने काय केलेलं असतं, फडका बांधलेला असतो, म्हणजे त्याच्यावरती कापड बांधलेलं असतं आणि त्याच्या मदतीनं तो त्या कढईमध्ये काय करत असतो, दूध किंवा हलवाई असेल तर मिठाई बनवण्यासाठी दुधाला तो हलवत असणार आणि दुसरे पण काही पदार्थ बनवताना तो मागे असं का करत असतो. तर अर्थात याचं उत्तर एकदम सोपं आहे, तुम्ही लगेच सांगाल की त्याचा जो स्पून आहे तो त्याच्या हाताला भाजू नये म्हणून मध्ये आपण क्लॉथ घातलेलं असतं, असं तुम्ही त्याचं उत्तर द्या. किंवा वाय डू वी होल्ड अ स्टील ग्लास इन अ हँकरचीफ वाईल ड्रिंकिंग हॉट मिल्क फ्रॉम इट. तुम्हाला जर स्टील ग्लासमध्ये दूध दिलं असेल तर आपण रुमालाच्या मदतीने तो स्टील ग्लास धरतो. असं का करतो, तर याचं सगळ्याचं उत्तर एकदम कॉमनच तुम्ही द्याल की ती वस्तू आपल्याला भाजू नये किंवा त्या वस्तूकडून आपल्याकडे हीट येऊ नये. मग आपण जो मध्ये धरलेला पदार्थ आहे, म्हणजे हलवाईचं स्पून असेल त्याच्यामध्ये त्या रॅपअप केलेलं कॉटनचं किंवा कापड जे आहे ते, किंवा आपला हातरुमाल जो आहे तो, या गोष्टी आपल्याला त्या गरम वस्तूतली हीट आपल्यापर्यंत येऊ देत नाहीत आणि आपल्याला त्याच्यापासून आपला बचाव करतात. आता वेन वी टेक अ हॉट ऑब्जेक्ट इन द विसिनिटी ऑफ अ कोल्ड वन, द कोल्ड ऑब्जेक्ट्स बिकम वॉर्म. जेव्हा तुम्ही एखादा गरम पदार्थ थंड पदार्थाच्या सानिध्यामध्ये आणता तेव्हा काय दोन गोष्टी होत असतात. जो कोल्ड ऑब्जेक्ट आहे तो वॉर्म होणार, तो गरम होणार, आणि जो हॉट आहे तो जरा काय होणार, पहिल्यापेक्षा थंड होणार. याचा अर्थ काय, हॉट ऑब्जेक्टकडची हीट काय होणार, थंड ऑब्जेक्टकडे जाणार. फ्रॉम दिस वी कॅन इन्फर, तुम्ही काय निष्कर्ष काढू शकता, दॅट हीट इज ट्रान्सफर्ड फ्रॉम अ हॉट बॉडी टू अ कोल्ड बॉडी. नेहमी हीट कुठून कुठे जाते, हॉट बॉडीकडून कोल्ड बॉडीकडे जाते, ती ट्रान्सफर होते. आता कुठपर्यंत जाणार, तर अगदी आपल्या भाषेत बोलायचं तर दोन्ही ऑब्जेक्टची हीट सारखी झाली. आता हीट कशामध्ये मोजायची, कशी मोजायची, हा काही आपला या इयत्तेचा प्रश्न आहे. आपण एवढंच म्हणू शकतो, एक थंड आणि एक गरम वस्तू एकमेकांच्या सानिध्यात आणली, एकमेकांच्या जवळ ठेवली तर गरम वस्तू थंड होईल आणि थंड वस्तू जरा थोडी गरम होईल, म्हणजे गरम वस्तूकडची हीट थंड वस्तूकडे जाईल. थोडक्यात हीट इज ट्रान्सफर्ड फ्रॉम अ हॉट बॉडी टू अ कोल्ड बॉडी, असं ते होईल. आता ट्रान्सफर ऑफ हीट मीन्स द फ्लो ऑफ हीट फ्रॉम वन प्लेस टू अनादर. आता ट्रान्सफर म्हणजे काय, तर फ्लो ऑफ हीट फ्रॉम वन प्लेस टू अनादर. आता हीट कुठून कुठे जाणार आहे, कोणत्या प्लेसकडून, ऑलवेज हॉट करून कुठे जाणार, ती हॉट प्लेस करून ऑलवेज कुठे जाणार आहे, नेहमी कोल्डकडे जाणार आहे, आणि त्यामुळे त्याला आपण ट्रान्सफर ऑफ हीट म्हणणार. आता यूज युअर ब्रेन पॉवर. वाय डू वी वेअर वुलन क्लॉथ्स इन विंटर. तुम्ही थंडीमध्ये लोकरी कपडे का वापरता, तर एकदम सरळ उत्तर आहे, तुम्ही सांगालच पण तरीही मी तुम्हाला थोडी त्याची माहिती देतो, तुम्ही अधिक मिळवालच. कसं आहे, थंडीमध्ये मानवी शरीराचं टेम्परेचर सामान्य माणसाचं सामान्यपणे 37 डिग्री सेल्सिअस असतं आणि आपण वॉर्म ब्लडेड ॲनिमल्स आहोत. तुम्ही 6वीमध्ये शिकला आहे वॉर्म आणि कोल्ड ब्लडेड कोणाला म्हणायचं. वॉर्म ब्लडेड म्हणजे ज्यांच्या शरीराचं टेम्परेचर बाहेरचं टेम्परेचर कमी अधिक झालं तरीसुद्धा बदलत नाही आहे, तेवढंच राहतं, त्यांना वॉर्म ब्लडेड म्हणायचं. आणि मग थंडीमध्ये आपण वुलन क्लोथ असतात ते लोकरीचे असतात आणि लोकर ही हीट वाहून नेत नाही. जर आपण वुलन क्लोथ घातले तर आपल्या शरीराची जी हीट आहे ती जी बाहेर जातं, म्हणजे जर आपण वुलन क्लोथ नाही घातलं तर हीट कुठून कुठे जाणार, थंडीमध्ये
बाहेरच्या वातावरणाचं तापमान कमी असतं आणि शरीराचं तापमान काय असतं, जास्त असतं. आता हीट कुठून कुठे ट्रान्सफर होणार आपण आधीच पाहिलं, हॉट टू कोल्डकडे होणार, म्हणजे शरीरातली हीट कुठे जाईल, वातावरणात निघून जाईल आणि आपल्याला थंडी जाणवायला लागेल. मग जर का आपण उलन क्लोथ घातलं तर उलन क्लोथमुळे काय होणार की उलन क्लोथ काय बॅड कंडक्टर आहे, त्याच्यातून हीट वाहून जात नाही, म्हणजे आपल्या शरीरातली हीट बाहेर जाणार नाही आणि बाहेरचा सुद्धा परिणाम शरीरावरती म्हणजे टेम्परेचरचा होणार नाही आणि त्यामुळे आपलं शरीर उबदार राहण्यास काय होते, मदत. म्हणजे अगदी तसंच हलवाईच्या स्पूनला जो कापड बांधलंय की नाही आणि किंवा तुम्ही गरम दूध पिण्यासाठी जो हातरुमाल घेतला आहे, अगदी त्याच प्रकारचं काम आपलं स्वेटर करत असतात किंवा उलन क्लोथ करत असतात. फक्त त्याच्यातला जो फायदा म्हणजे नेमके काय कशासाठी आपण ते घालतो त्याची माहिती मी तुम्हाला दिलेली आहे. आता आपण मोड्स ऑफ हीट ट्रान्सफर म्हणजे हीट एका ठिकाणाहून दुसऱ्या ठिकाणी जाण्याचे विविध प्रकार आहेत. त्यातले 3 महत्त्वाचे प्रकार आपल्या पुस्तकामध्ये आहेत: कंडक्शन, कन्व्हेक्शन आणि रेडिएशन. एकदम कॉमन हे आहेत. याच्यामध्ये कंडक्शन कशाला म्हणायचं, कन्व्हेक्शन कशाला म्हणायचं आणि रेडिएशन कशाला म्हणायचं. इथे एक प्रयोग आहे बाळांनो. खरं तर हा प्रयोग आपण प्रयोगशाळेमध्ये करून पाहिला असता आपण, तर ठीक आहे, ओके, समजावून सांगण्याचा प्रयत्न करतो. या प्रयोगासाठी ॲपरेटस आहे बार्स ऑफ स्टेनलेस स्टील. स्टेनलेस स्टीलचे काही बार्स आहेत. एक बार स्टेनलेस स्टीलचा, एक ॲल्युमिनियमचा आणि एक कॉपरचा, असे 3 वेगवेगळे बार आहेत. एक आहे कॅन्डल, बर्नर उष्णतेसाठी आणि पिन्स आहेत. आता प्रोसिजर काय करायचे आहेत बघा. टेक अ स्टेनलेस स्टील किंवा आयर्न, लोखंडाचं असला तरी चालेल, कॉपर अँड ॲल्युमिनियम बार्स, ईच अबाउट 30 सेंटीमीटर लॉंग, साधारणपणे 30 सेंटीमीटर लांबीचे घ्यायचे. हॅव्हिंग द सेम शेप, सारख्या आकाराचे असावेत. अप्लाय वॅक्स स्पॉट इन द हेल्प ऑफ विथ द हेल्प ऑफ अ कॅन्डल ॲट अ डिस्टन्स ऑफ 2 सेंटीमीटर फ्रॉम ईच अदर ऑन ऑल 3 बार्स. काय करायचं ते बघा, दिलं आहे बाळांनो. हे 3 बार्स आहेत, 1 2 3, आणि त्याच्यावरती आपण पिन्स लावलेले आहेत, म्हणजे टाचण्या लावलेल्या आहेत इकडे अशा, आणि त्या टाचण्या बारला चिकटून राहाव्यात यासाठी आपण मेणाचा वापर केलेला आहे. म्हणजे सगळ्या ठिकाणी काय केलेलं आहे, मेण लावलेलं आहे की जेणेकरून ती टाचणी जी आहे त्या टाचण्या खाली पडू नयेत म्हणून. आणि अशा एक ट्रायपॉइड म्हणजे तिपाई लावलेली आहे, त्याच्यावर हे तिन्हीही सारख्या लांबीचे रॉड आहेत. फक्त एक ॲल्युमिनियमचं आहे, एक आयर्नचं आहे, एक कॉपरचं आहे. इकडे आपण बर्नर किंवा स्पिरिटच्या लॅम्पच्या साहाय्याने त्याला उष्णता देणार आहोत. आणि काय निरीक्षण करायचं आहे की हे जे पिना आहेत त्या कधी पडणार आहेत आणि कशा पडणार आहेत, कोणत्या क्रमाने पडणार आहेत, असा तो आपला ऑब्झर्वेशन म्हणजे निरीक्षणाचा विषय. आता नाव इन्सर्ट द एंड ऑफ all 3 bars in the flame of the same time into a flame at the same time. Observe for a while. एकाच वेळेला तिघांना उष्णता द्यायला सुरुवात करायची आणि मग त्याचं निरीक्षण करायचं आहे. व्हॉट डू यू सी फ्रॉम विच बार टू द पिन स्टार्ट्स फॉलिंग फर्स्ट, वाय. तुमच्या असं लक्षात येईल याच्यामध्ये की सगळ्यात पहिल्यांदा कुठल्याही बार घेतला तुम्ही, म्हणजे समजा आता आपण असं समजूया की हा कॉपरचा बार आहे, हा ॲल्युमिनियमचा आहे आणि हा आयर्नचा आहे, असं गृहीत धरूया. तर सगळ्यात पहिल्यांदा काय होईल, कॉपर बार कोणताही बार घेतलात तुम्ही तर फ्लेमच्या जवळच्या ज्या टाचण्या आहेत त्या पहिल्या पडायला सुरुवात होतील आणि शेवटच्या टाचण्या उशिरा पडतील. आता या तिन्हीमध्ये पण म्हणजे आपल्या कॉपर बारची टाचणी पहिली पडेल, त्यानंतर ॲल्युमिनियम बारची पहिली टाचणी पडेल आणि त्यानंतर आयर्न बारची टाचणी पडेल. कॉपर बारच्या टाचण्या सगळ्यात आधी क्रमाने हळूहळू पडत जातील, मग ॲल्युमिनियमच्या त्याच्या मागे आणि त्यानंतर सगळ्यात शेवटी आयर्नच्या पडतील. अर्थातच असं आहे की सुरुवातीच्या टाचण्या 2 निरीक्षण आहेत. सुरुवातीच्या टाचण्या का पडतील तर पहिल्यांदा हीट इथून इथे पोहोचणार पहिली, त्यामुळे इथल्या टाचण्या पडतील कारण मेण वितळेल, उष्णता वाहून जाईल. पण कॉपरचा जो रॉड आहे त्याच्यावरच्या टाचण्या पहिल्यांदा पडायला सुरुवात होतील कारण कॉपर हे चांगलं उष्णता वाहक आहे इतर दोघांच्या तुलनेत. 2 या तिघामध्ये 2 नंबर ॲल्युमिनियम आहे, 3 नंबर आयर्न आहे. मग याच्यावरून तुम्ही उष्णता अशा प्रकारे एका ठिकाणाहून दुसऱ्या ठिकाणी जी सॉलिडमधून वाहून जात असेल, द ट्रान्सफर ऑफ हीट फ्रॉम द हॉट पार्ट ऑफ अन ऑब्जेक्ट टू द कोल्ड पार्ट, त्याला आपण कंडक्शन
मेथड म्हणणार. बाकीचा भाग पुढच्या व्हिडिओत कव्हर करूया. इथं थांबूया. धन्यवाद.